श्री स्वामी समर्थ. तर इथं मी हेअर कट केले होते, समोरचे जे आहेत ते. आणि हे सगळं भाऊच्या मुलींनी दोघी आणि बहिणीनं मिळून केली होती. तर मी कधी असे हेअरस्टाईल केलीच नव्हती ही. तर बघू शकता. तर कसं वाटला नक्की सांगा हा हेअर कट माझा. आणि जवळजवळ 6 महिने झाला होता, तरी पण मी काय असं कधी समोर काढलेच नव्हते. त्यानंतर गरमी चालू आहे म्हटलं, आपलं असं वरती हे एक बांधून ठेवलेले केस छान असतात आणि उन्हाळ्यात तर असंच बरं वाटतं. त्यानंतर मला एक ब्लाऊज कटिंग करायचा होता आणि तो जो ब्लाऊज होता तो बोटनेकचा होता आणि त्याच्यावर मी असं काही ड्रॉ काढून घेतलं होतं. आणि इथं उन्हाळ्यामुळे मला डोळ्यांना पण भरपूर त्रास होत होता. तर बघू शकता मी चष्मा वगैरे घातला होता. त्यानंतर इथं मी असा ड्रॉ काढलेला तो तसाच व्यवस्थित शिवून घेतला इथं. आणि शिवताना हे व्यवस्थित शिवायला पाहिजे, नाहीतर जरी प्रॉब्लेम झाला तर पूर्ण ब्लाऊज चुकतो. तर इथं माझा शिवून झालेला होता. त्यानंतर इथं बघू शकता. आणि बाही ज्या होत्या ते 2 चुन्यासाठी फक्त पप सांगितलं होतं, तर मी तो पण असा काढून घेतला. आणि फायनली इथं ब्लाऊज झाला होता माझा. आणि मी इथं हुक लुक्स वगैरे करून घेतलं आणि वरती जे आहे ते असं बटन लावून घेतलं. तर किती लुक छान येत होता आणि फिनिशिंग पण बघू शकता किती छान झाली होती. तर ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा. आणि बघू शकता इथं बाही पण अशा छान झाल्या होत्या आणि जास्त काही चुन्या नको होत्या कस्टमरला, म्हणून मी त्यांच्या आवडीनुसार मी इथं ठेवलेलं आहे. त्यानंतर जी बाकीची कामं होती ती पण आता इथं कपडे वगैरे घड्या मारून घेतले. कारण आता परत मला मुलगीला आणायला पण जायचं होतं. तर सगळं घरातलं आवरलं आणि कपड्यांच्या वगैरे घड्या मारून घेतल्या. तर मुलगा पण मदतीला लागला होता, बघू शकता तुम्ही, त्याचं मध्ये मध्ये चालूच असतं. त्यानंतर मी तिला स्कूलवर घ्यायला गेली होती. तर त्यावेळेला पण ऊन किती होतं ते बघू शकता तुम्ही. आणि ह्याची बघा स्माईल कशी वाटली तुम्हाला. आणि त्यानंतर येताना मी मेथीची भाजी जी आणली होती बघू शकता इथं कशी छान होती. आणि त्यानंतर मी मेथीची भाजी वगैरे निवडायला घेतली आणि त्यातच अभ्यास पण तिचा घेतला बाजूला बसून. आणि त्यातच टी व्ही पण लावली होती, सगळं एकदमच चालू होतं. आणि त्यानंतर भाजी वगैरे अशी निवडून घेतली आणि बघू शकता इथं. आणि उन्हाळ्यामुळे आता किती लवकर स्वयंपाक करायचा ना नकोच वाटतंय, लवकर केलं तरच बरं वाटतंय. आणि त्यानंतर म्हटलं आता मेथीची भाजी तर निवडून झाली होती, तर तांदळाची भाकरी वगैरे करून घेतली अशी. आणि सकाळ संध्याकाळ मला अशी भाकरी नाही तर चपाती लागतच असते. तर बघू शकता इथं भाकरी वगैरे बनवून घेतली मी. आणि उन्हामुळे ना आता स्वयंपाकात जास्त नकोच वाटतं, कारण भरपूर गरमी होते. तर उन्हाळा पण भरपूर चालू झालेला आहे. सगळ्यांनी आपली काळजी घ्या त्यामुळे व्हिडिओ आणि थोडे क्लिअर येत नाहीत. तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय व्हिडिओ आवडत फॅमिली. असतील तर माझ्या चॅनलला लाईक बाय शेअर बाय आणि सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स.